नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. भीमाशंकर आहुपे पट्ट्यात मुसळधार पावसाने घोड नदी तुफानी. शिरूर शहरातील कोल्हापूर पद्धतीचे 27 बंधारे ओव्हरफ्लो. भीमाशंकर खोऱ्यात व प्रामुख्याने घोड नदीचा उगम मानल्या गेलेल्या आहुपे खोऱ्यात गेल्या 24 तासात मुसळधार पाऊस चालू असल्याने घोड नदीच्या पाणी पातळीत अचानक वाढ झाली असून नदी किनाऱ्याच्या नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान घोड नदी दुतडी भरून वाहत असल्याने शहराला पाणीपुरवठा करणारा कोल्हापूर पद्धतीचा बंधारा पाण्याखाली गेला. 17 कमानी पुलाजवळ तसेच शहरातील गणपती विसर्जन घाट व शनी मंदिराजवळ घोड नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाल्याने नदीला आलेला पूर पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती. भीमाशंकर परिसरात तसेच आहुपे खोऱ्यात गेल्या काही दिवसापासून ढगफुटी सदृश पाऊस पडत असून या संततधार पावसामुळे घोड नदीच्या पात्रात आज अचानक पाण्याची वाढ झाली. त्यामुळे काही ठिकाणी नदी दुतडी भरून तर काही ठिकाणी पाणी पात्राबाहेर आल्याचं चित्र होतं. शहरातील दशक्रिया विधी घाट, गणपती विसर्जन घाट व शनी मंदिराजवळील घाटाच्या पायऱ्या सायंकाळपर्यंत पूर्ण पाण्याखाली गेल्या होत्या. शहरातील पाणीपुरवठा योजना असलेल्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यात कालपर्यंत निम्म्याहून अधिक पाणी होतं. आज अचानक पाणी वाढल्याने हा बंधारा ओव्हरफ्लो झाला. शहरापासून जवळच 17 कमानीच्या पुलाजवळ नदीचे पात्र भयावह भासत होते. रात्रीतून पावसाचा जोर न ओसरल्यास 17 कमानीजवळ रस्त्याखालील पुलाला पाणी भिडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.